हे माझं परम भाग्य समजते. एक गावची मुलगी म्हणून तुम्ही मला इथं उभं केलं म्हणून सगळ्यांचं कर्माशी नतमस्तक होते आणि हा योग ज्यांनी घडवून आणला त्यांचे प्रश्न झाले असतील आणि आमचे सर्व ते भरतरी कुटुंब परिवार या सर्व परिवाराच्या चरणाशी नतमस्तक होते. सुंदर असा कीर्तनाचा नियोजन आपणही मोठ्या संख्येने बाहेरही बरेच लोक आहेत. सुंदर असा हा कार्यक्रम पार पडतो आहे. कार्यक्रमाची सुरुवात आमच्या राऊत सरांनी सुद्धा छानरित्या केली. ते राऊत सरांचं सुद्धा एक जाता बोलते मी त्यांच्या चरणाशी माफी मागते बरं का. वडिलांच्या कार्यक्रमाच्या दिवशी हा 2 दिवस कार्यक्रम चालू होता वडिलांचं वर्ष श्राद्धाच्या दिवशी, परंतु त्यांना बोलण्याची खूप इच्छा होती, सगळं ठरलं होतं, परंतु वेळेचा अभावी त्यांना बोलता आलं नाही. आमचे भरतरी सरही त्यावेळेस होते. सुंदर असा समारोप झालेला होता. राऊत सरांची मी खरं तर हात जोडून माफी मागते, कारण ते माझ्या वडिलांकरता हजर होते, परंतु वेळेच्या अभावी त्यांना बोलता आलं नाही. परंतु आजच्या कार्यक्रमाची सुंदर अशी सांगता महिन्यापेक्षा सुरुवात त्यांच्या वाणीवर झाली. तेही सुंदर गोड बोलले ते त्यांची शतशः आभार व्यक्त करते. सर्व तारकरी, सर्व वारकरी, आमचे ताते असतील, आमचे सर्व भजनी मंडळी, आमचे नंदू ताते असतील, आमचे सागर महाराज असतील, आमचे गणेश महाराज असतील, सगळे मंडळी ठीक आहे ना. प्रत्येकाचा नाव करत नाही. सर्व महिला तारकरी वर्ग यांची शतशः आभार. आणि जाता जाता सांगते परमात्मा करता कधी मागं पडायचं नाही. या मानपान या असा मानपान होतं परमात्मा कमो. बाकी हा सगळं तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी चालू राहू द्या. मी काही तिथे हस्तक्षेपाला येणार नाही, कारण या विसापूर गावशी माझं एका गोष्टीशी संबंध असेल का ते एकच म्हणजे फक्त आणि फक्त परमार्थ. माझ्या वडिलांनी मला जे कार्य दिले ते कार्य मी आयुष्यभर करत राहणार. त्यांचं एकच स्वप्न होतं की फक्त परमार्थाच्या मार्गावर जा, समाजाच्या कामी ये. 4 शब्दांना जर एखाद्या दुसऱ्या लोकांच्या जर विचारांना काहीतरी परिणाम झाला सुधारले तर तुझ्या आयुष्याचं कल्याण आहे. तर माझ्या वडिलांनी दिलेलं माझं कार्य आहे. त्यामुळे माझं आयुष्य सांगतो बघण्याचं सगळं श्रेय मी माझ्या वडिलांच्या चरणाशी समर्पित करते, कारण माझ्या वडिलांसारखं काही आपण एका वडिलांचं वर्ष शब्दाला मी प्रत्येकाला उभे पण वडील काय असतो, बाप काय असतो हे मुलांना मला तो कळायला आयुष्य जातं. आणि ज्याला कळालं त्याला कळालं, ज्याला नाही कळालं त्याचं आयुष्य असंच गेलं. म्हणून माझं काय सांगावं, आई वडिलांची सेवा करा, प्रेमाने राहा, सत्कार्य करा. मग पूर्ण सेवा झालेली सेवा पांडुरंग परमात्मा, माझे आई वडील, माझे सद्गुरू, सर्व विसापूर ग्रामस्थ, राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातली मंडळी इथं समोर आहे. कोणाचं नावोल्लेख करायला आता वेळ नाही, कारण एकाचं नाव घेतलं की नाराज होतो आणि माझा जास्त संबंध हा आत्म्याशी. त्यामुळे मला आत्मा गरजेचा आहे. तुमचा आत्मा शांत ठेवा, आत्मा सुखी ठेवा, बाकी तुम्हाला एखादी वस्तू कमी पडली चालेल. म्हणून मला आंतरिक सुख वाढवा, समाधानी राहायला शिका. एक वेळ पैसा कमी असला तरी चालेल, राहायला घर नसलं तरी चालेल, 4 व्हीलर नसले तरी चालेल, परंतु समाधान मात्र गेलं नाही पाहिजे याचा अभ्यास वाढवा. एक मुलगी म्हणून सांगून जाते, कारण समाधानाशिवाय आयुष्य